मुदखेड तालुक्यातील मौजे डोंगरगाव येथील अंगणवाडीतील सेविका झोपेत खाऊ बनवत असल्याची तक्रार दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेड जिल्हाध्यक्ष महिला आघाडी नांदेड सौ पूजाताई माधव पाटील व्यवहारे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती मुदखेड यांच्याकडे लेखी तक्रार केली होती। डोंगरगाव येथील लहान बालकांचे आरोग्य धोक्यात असून अंगणवाडीत खाऊमध्ये भोंगी किडा असल्याचा प्रकार दिनांक 9 ऑगस्ट रोजी उघडकीस आला असून अनेक दिवसांपासून खाऊ व्यवस्थित शिजवावा किंवा खाऊ बघून शिजावा अशी सूचना मागील काही दिवसांपूर्वी स्थानिक डोंगरगाव येथील महिलांनी अंगणवाडीतील सेविकांना दिली होती, परंतु अंगणवाडीतील सेविकांनी वारंवार सांगून देखील ऐकत नसल्याचे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले। अंगणवाडी सेविकेला वारंवार सूचना देऊन देखील अंगणवाडीतील सेविका ऐकत नसेल तर गावातील अंगणवाडीत जाणाऱ्या बालकांच्या आरोग्यात जीवितास धोका निर्माण झाल्यास काय करायचं असा प्रश्न देखील स्थानिक नागरिकांच्या मनात पडला। या घटनेची चौकशी करून तात्काळ संबंधितांवर कारवाई करण्यात यावी असं निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती मुदखेड यांच्याकडे देण्यात आले। यावेळी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नांदेड जिल्हाध्यक्ष महिला आघाडी नांदेड उत्तरच्या सौ पूजाताई माधव पाटील व्यवहारे, शहराध्यक्ष मोहम्मद बुरान, शेख इरफान मोहम्मद साजिद, गजानन बोडके, माधव पाटील व्यवहारे, ज्ञानेश्वर गायकवाड, शेख हाकीम, शेख खाजाबाई, दिलीप सरवदे, शेख मुखीद, शेख जानेमिया यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती। आम्ही जेव्हा दाखवायला गेलो त्यांना तर ते उद्धटपणे उत्तर देत होती, असेच येतात, हे असंच असते, आम्हाला बघून येतो। आम्ही काय म्हणजे तुम्ही काही चौकशी वगैरे करत नाहीत का त्यांचे खाऊ वगैरे? एकदा दिलं म्हणजे झालंय का तुमचं, असं म्हणायचंय मला। पॅकिंगचं नाहीये, शिजवून दिलेलं आहे, शिजवलेल्या घुगऱ्यांमध्ये शिजून तुम्हाला दाखवते, माझ्याकडे प्रूफ आहे, व्हिडिओ आहे। तुम्ही तिथे जाऊन शाळेमध्ये जरा पाहणी वगैरे करा तिथं। शिजवलेल्या आहारामध्ये जर एका डब्यात 25 ते 30 भोंगे किडे निघत असतील तर लेकरांचे आरोग्य किती धोक्यात येणार आहे विचार करा। नाही, चौकशी करून कारवाई केली पाहिजे सर अशांना। हो हो चालेल चालेल, पाठवा आणि तिथं पाहणी थोडंसं करायला हवा, त्यांचं लक्षच नाहीये। ते टाइम शाळेत येण्याचा 10चा टाइम असतो तर ते 11ला शाळेत येतात, 12ला खाऊन देणं, परत पाठवणं ते चुकीचं आहे ना। आणि सांगितलं ना त्यांचे उलट उत्तर असतात। हॅलो सर, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, नाही तर आम्हाला कसं आहे, आमचा दुसरा पर्याय हुडकावा लागेल। तुमचा सर, तुम्ही विस्तार अधिकारी आहात, तुमचं कर्तव्य दक्ष आहे की त्या अपारची चौकशी करणे। ते चौकशी करणे, चौकशी केलं तर बरं आहे सर, नाही तर आम्हाला उद्या किंवा परवा 2 दिवसात चौकशीचा आवाज दिला तर बरं आहे तुम्ही आम्हाला, नाही तर मग आम्हाला इथं उपोषणाला बसावं लागेल तुमच्या तहसील कार्यालयापाशी। हा, त्या बाईचा बोलला तसा आहे, उद्धटपणाला बोलते, आरमोड बोलते आणि टाइम टेबलची काय कदर नाही। काय नाव आहे? तलवारे नाव आहे त्यांचं। हा, त्यांना सांगा चौकशी करा पटकन, काय कारवाई झाली त्या या लेटरवर तुम्ही आम्हाला उत्तर देणे, नसता आम्हाला पुन्हा मंत्रीकडे जायची पाळी येऊ नये, नाही तर मग उपोषणाला बसायची पाळी करू नका साहेब आम्हाला। मी बोलतो शिवप्रिया मॅडमला सगळं, मग तुमचं काम आहे चौकशी करायला लावणे आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करणे, अन्यथा आम्हाला दुसरा पर्याय ओळखावा लागेल। हा, तेच नाही तर कसं आहे, काय कारवाई झाली आम्हाला उत्तर देणे सर तुम्ही। ठीक आहे, हा सर, सायलीचा उपर आपण काय सांगितलं? हॅलो, ऐका